नमस्कार मित्रांनो, दुपारचे आता 1 वाजले. गेलतो सकाळी पार्सल टाकायला. दिसतंय उन्हानं कसं झालंय ते. लय उन्हानं नुसतं गाल गरम छार होते, हात गरम छार होते, लय बेकार आणि दररोज होतंय. मी एकला फिरतो तेव्हा माझं काही गरम होत नाही, मी काळा पडत नाही. याला एक दिवशी नेलं, आज पार्सल जास्त होती हो. जास्त म्हणूस तर तुम्हाला दावतोच की काय पार्सल किती होती काय. ओंकार दर जर तर हे बघा, आज पार्सल टाकलेली पोस्टात, आज पार्सल टाकली. त्यातली बुकिंग झालेली एवढी लिस्ट आली, अजून ह्याच्या 2 पटीने लिस्ट यायचे. तर एवढी लिस्ट आली ती जी बाहेरगावची येते, राजस्थानची ही नाही, त्यांना काही पोस्ट टाकायची. सगळ्यांच्या म्हणजे ज्यांच्या ऍड्रेस आहे ज्यांच्या नंबरच्या काय म्हणते त्याला पोच आहे हो. पार्सल बुकिंग झालं का नाही त्याची पोच आहे. पिन कोड आहे तर त्या पिन कोड वरनं जे त्याचा ऍड्रेस जे त्याला पाठवायचं. ती पाठवायचं अजून निमार्थ यायचं इथं. कारण काय झालं, मी पार्सल बुकिंग झाली तोपर्यंत लाईट गेली. बरोबर असं चला आता आंबा संपत ते आंबा नाही जायचं. बाय मात्र काय सुख लागू दे सुख नाही नाही, अजिबात सुख नाही. उठा मग तिथं चला. कुठे इथं आंबा इथं बसू ती जरा ना बसलं की बसलं, हात बसलं की काम बसलं, बसायचं नाही. चला काम आहे तर जोर नाही, बसून कसं खाल्लेलं देखील पचू दे नाही. ते तो बेकार काम झालं. बोटा म्हाताऱ्या माणसागत लागला करायला काय का नाही बुजून. काय सकाळपासून मागं लागली पार्सल टाका आणि चला आंबा आणायला. आणि आंब तिथं आहेतच काय, पण त्या आंब्याचं काय झालंय, ती मालक म्हणते तुमची तुम्ही उतरून ये. त्यामुळे जरा घोटाळा झालाय. पोटामुळे त्यांना बोट चालता येत नाही, उतरता येत नाही. आणि ह्या मॅडमला नेलं का नाही, जी पाडायला लागलेला आंबा आहे आपल्या गुंड जी खाली पडतोय ती इथं खाली खात बसते त्या. बघा एवढं टोमणं हाणते ते सारखं. एवढं टोमणं आणते ते. आता कुशल म्हणते पोटामध्ये चढ. मागल्या वेळेस 1000 आंबा एकल्यानं काढला, पण मॅडमनी 1 आंबा खाल्ला तोडला नाही. खाली खाल्लं तर खाल्लं आयतं खाल्लं की तेवढं आयतं बसून खाल्लं आहे ना. हा तर आपल्या जवळ पण झाड आहे ते सिंगीला, ते पण बघायला जायचंय. होय जायचंय बघायला. लय दमला एवढं. मला नको वाटायला लागले खरं. तसं नसतं एवढा 2 दिवस आहे. ऑर्डर बिल सांगता पडते त्या आपलं ज्यांनी घेतलेलं गेल्या वर्षी आहेत त्यांच्या. मग पाठवाय ना का त्रास होतोय मनुष्याला. बसलं की बसलंच व. चला मी हाय की हा ओ काय तुम्ही आहे पण काय माझ्या बेन उपयोग. चावी टाक बाबा. काय बेन उपयोगी जायते तसं म्हणताय व. माणूस कसा आहे, मदतीला आलं तर त्या माणसानं मदत करू लागाव. नाही खाऊ लागा. नुसतं तेव्हा तिथं आंबा आहे, हा तिथं पुढं आहे, असं खाल्लं नुसतं सांगणार जी मी 4 तोडणार आहे त्याचा गोठाळा, आणि तू सांगणार आहे ते 1 आंब्याला मी अपदात बसायचं. हे असलं गाणं होऊन बसतंय. बोलायचं कोणाला आणि सांगायचं कोणाला. आबद एकलाच आबदतोय. झाडावर चढबी, आंबत तोडबी, मोबी, टिक बरबी उचलून गाडीवर ठेव. आणि मग मॅडम हळू झालगत मागं बसणार आणि चला जाऊ दे. कळलं की अजून थांबा 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 थांबा. कसं अगं सुख पाहिजे ना. उजवी पापणी एक लवती अजून काय सांगते माहित नाही. त्याला एक अशी वाजवायची मग ती लावायचीच बंद होते. उजवी पापणी लावली की चांगलं नसतं व. सकाळ धरणं लवती या काय कळ ना काय सांगते कुणांट. आता आलो नाही तोपर्यंत अजून जायचं. चला वा चला बघा. घाळ बसू नका, येळ घालवू नका. दुपारचा वकूत होऊन गेला या. मला वकारी यायला वकारी. पाणी देखील पेलेलं पचन असं झालंय. ऊनच माझा दिवस सारखा आहे. काल दिवसभर उन्हात ती मोटर काढली, रात्री न चालू करता न काय करता मोटर पण जळली. असू दे आता काय करता नाही त्याच्या गोष्टीला कोण तर काय करणार आहे सांगा. बसले ते गाडीवर तर सुखासुखी काम लागतंय. सुखासुखी असू द्या. मग आता काय करता, सगळं दिवस सारखं नसते तर. एक दिवस असा एक दिवस तसा. होय एवढी गाडी होय. हा जायचं का. चला चला. आता कुठं नेते तर कुठं नाही बघूया. काय आता ही म्हणते तर आंब नाही जायचं, पण ठीक घेतलं नाही काय नाही. नुसतं चला चला म्हणून गाडीवर बसवलंय. आणि आपण बघायला चाललोय की आपल्या शेजाऱ्यांनी आंबा आणलं. ते आंब कसं आहे, खास लोणचं जायचं का नाही तर ही बघायला नाही. तर ती बघितलं आपल्याला जर आवडलं तर आणायचं वरचं. आंब्याचं पण काय रेट वाढले तर इतकं भडकले ते सांगून उपयोग नाही. करायचं कोडं पडतंय. आणून करावं का नका असं कोडं पडतं या. सगळं काय असेल ते महागलं या. परत ती काय म्हणते ती नाही तसं वजनावर सगळं आहे. वजनावर जाते पार्सल सुद्धा वजनावर जाते ती. त्यामुळे लय टेन्शन येतंय. अहो आता शेकड्यावर आपण आंबा तर आणतो. काही दिवसांना आपल्याला खाऱ्याचा आंबा देखील बरं का किलोवर घ्यावं लागणार. आणि किलोवर ज्या वेळेस
तेव्हा आपल्याला 700-800 रुपये किलो लोणचं विकायला लागलं. किलोवर कारण घेतलं 3-3.5 किलो च्या वजनाच्या मापचं लोणचं बनवलं कैऱ्याचं तर ती मरून 1 किलो होतं. असं हाय कारण बहिणीनं. मोडलेल्या लोणच्याला वजन नाही होत, वजन घटतं इथे. वजन घटलं की मग आपल्याला तोटा होतो. प्रत्येक कुठला बी आंबा असू द्या, मोठा घ्या बारका घ्या, जी लोणच्याचा आंबा आहे ती मूर लागत नाही, त्याचं वजन कमी होतं. आता बरेच लोक दादा ताई कमेंट करून किंवा फोन करून विचारते की किलोत पोळी किती बसते त्या, तसं माप काढता येत नसतं आणि माप काढून घालत पण नाही. तर चला आपण आलोय शेजाऱ्यात, बघू तिथं आंबा कसं आहे, तुम्हाला किती आणले तर कसल्या साईजचं इथं कसं आहे इथं बघूया. बघून आपल्याला जायचं. बरं आहे का नाही? बरं आहे की. धगधग होत नाही आज जीवाची. जार देवा निर देवा गावातल्या गावात आहे. स्वस्ताना महाग इकडं ना तिकडं. लईतलं किती 3 का 4 रुपयाचा फरक येतो एका आंब्या महाग. तेवढा फरक येतोय, पण कसं झालंय आता आपल्याला इकडल्या आंब्यात आणि इकडल्या आंब्यात 4 ते 5 रुपयाचा डिफरन्स पडतो है ना. हां इकडल्या आणि इकडल्या आंब्यात. इकडे कसं आहे कोसावर एक आंबा असल्यामुळे रेट भरपूर आहे तो, आणि असं तिकडे आपण कसं आहे वेळेला त्याला नटा मला मसाला अजून करायचा आहे. हायचीच पाठदिशी आणूया, लेकरं निमिषानं फटाफटा उतरून आणूया. आपल्याला कुठल्या पण परिस्थितीत बनवून तयार करायचं. स्वस्त आणि महाग म्हणून चालत चला मग लेकरं पण येतो म्हणते. होय रे. लेकरांना तर पहिली जातुरता आहे. तुझं शर्ट बदल घे. टी शर्ट सकाळी धुवून टाकलं ते टाक धुवायला. चला डाग पडलं त्यावर पुढे चांगला शर्ट टी शर्टला पडते डाग, ह्याला नका डाग. उठ माझं पण बदल राहते. तू पण ती घाल की, तुझा पण धुतलाय, दोघाचं पण टी शर्ट धुतलं तर घाला. हाय का नाही? तुम्ही पण कापड बदला, पण उतरायचं आपण नाही, उतरून ती देणार आहे ती. तुम्ही नुसतं आपल्या जुन्या गाडीवर आणायचं है ना. मग एका गाडीवर सगळे गेले तर 2 जण गेल्यावर त्याच्यावरच काय एका ठिकाणी बसेल तेवढा 500-600 घेऊन येता येईल का? उगा 2 गाड्या घेऊन जायचं, जाऊया की त्या गाडीवर काय ह्या गाडीवर काय. जाऊ घेऊन ये. सगळी जण जायचं. हा जाऊ सगळे जण. बरं चला, तुमची इच्छा आहे. पण बघू द्या की, शिकू द्या कसं उतरायचं, कसं घ्यायचं, कसं करते ते आई बाप. कळू द्या की त्यांना पण. कसं आहे माहितीये का, बारकेपणापासून जे बघतं ते डोक्यात धरतं लिखू. अनुभव पाहिजे प्रत्येक गोष्टीतला. व असं काहीच करायला लावायचं नाही, सगळ्यापासून लांब ठेवायचं म्हणजे त्यांना अनुभव केव्हा यायचा. भला आता गावात आहे म्हणून म्हणते, गावाच्या बाहेर जायचं असतं तर म्हटलं असतं राहून द्या. पण हाय इथं तळ्यात म्हणल्यावर तळ्याच्या पलीकडे कुठं लांब जायचंय. तरी आपल्या घरापासून 1 किलोमीटर जायचं. 1 किलोमीटर चांगलं का 40-50 किलोमीटर लांब आहे सांगा. नाही 1 किलोमीटर आहे, पण कसं आहे त्या आंब्यात आणि ह्या आंब्यात जरा बदल आहे. पण असं बदल नका, म्हणजे काय, साईज मध्ये साईज बदल. मध्ये बदल आहे. ते होता जरा असा आणि ती आहे ती असा आहे. साईज मध्ये बदल आहे. त्याच्या होतं त्यात 5-7 फुडी, ह्याच्यात ते 4 फुडी. असू द्या, असं आता काय असेल असं तसं ते असेल, असं. कारण कसं आहे महत्वाचं आहे आपल्याला ते पाहायला करणं. कोण नाही अपदा कोण नाही, त्यामुळे दोघांची लय अपदा होती. आणणं नेणं गाडीवर कुठलं काय जुळत नाही. आंब बाहेर गावून आणायचं म्हणजे वाहन आलं लय कुठं नाही, त्याच्या पोटाला काय अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही. ये तिकडच जातोय आमचा. त्यापेक्षा ही लाखानच चांगला आहे म्हणावं लागेल. जाऊन हिथला पण आणू, हिथला संपल्यावर मग तिथला पण आणू. जसं तिथला गावात बी आणायचं, आज इथलं आणून इथलं करून टाकायचं हा. की उद्या तिकडे जायचं. कारण आता 2-3 दिवस आपल्या मागे राडा आहे. हलकी शर्ट उठ परा. पाण्याची बाटली घेते तर घर सोडलं की पाणी लागतंय पहिलं. मी पण जाताना पाणी नेलं तर येस तर पाणी मला पुरलं नाही का, पुरलं वर नाही की, कारण असलं ऊन आहे म्हटल्यावर दिसतंय तुम्हाला. हे ऊन कसं आहे, नुसते झळे चालते ते. बेकार ऊन बाई, काय ऊन चांगलं. तर जाऊ द्या पिशवी मित्रांनो, फ्रीजमध्ये चला ठेवली आपण बांधलेली. जाऊया आता आंबा घेऊन जाऊया येऊया. जाऊया उरका चला.